कॉमेडियन कुणाल कामराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आहे। मद्रास उच्च न्यायालयामध्ये कुणाल कामराने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार आहे। मुंबई पोलिसांचं कुणाल कामराला 2 वेळा समन्स आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं कुणाल कामराचं म्हणणं आहे। मी मुंबईमध्ये परत गेलो तर मुंबई पोलीस मला अटक करतील असं कुणाल कामराचं म्हणणं आहे। जी थर्ड डिग्री असती पोलिसांची, त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आदी आहेत। आम्हाला माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टायरातला प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल पोलिसांना। कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय। मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर। मान्य आहे मंत्र्यांना वगैरे? तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून। मैं आप लोग के माध्यम से इतना कहना चाहूँगा, अभी मुंबई पुलिस इसी वक्त यूट्यूब को ये लेटर लिख रही है। हमारे तरफ से हमारे लॉयर खुद यूट्यूब के पास जा रहे हैं और अगर मुंबई पुलिस हमारी फाइंडिंग्स को सच मानती है और अगर ये उनके इंक्वायरी में सच आता है तो यूट्यूब ऐसे अकाउंट्स को डिमोनेटाइज करे और ऐसे अकाउंट्स को उड़ा दिया जाए। नाही, शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? ते रेड्याचं दूध काढू शकतात। तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं, या शिंदेच्या लोकांना माहित नाही हा देश खूप मोठा आहे। त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही। जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल। पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या। एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो।